शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची आक्षेप याचिका. आज फैसला होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार, याकडे लक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र. पक्ष घटनेमधील बदलासंदर्भात अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण मागवलं, तर वैध कागदपत्रही सादर करण्याचे निर्देश. ईडच्या कायदा सुव्यवस्थेवर सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला धनंजय मुंडेंनी रोखलं. पत्रकार परिषदेतील प्रकारावरून काँग्रेसचे सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का? काँग्रेसच्या गुंगी गुडिया विधानावरून दमानिया यांचा सवाल. सुनेत्रा पवारांसंदर्भात वापरलेले शब्द चुकीचे असल्याचं मत. भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच कमळ कोमेजलं. बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय. बिहारच्या मतदारांनी भाजपचा अहंकार मोडून काढला. बांकीपूरच्या निकालावरून मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं दिसतंय. प्रशांत किशोर यांच्या विजयावरून राऊतांनी भाजपला डिवचलं. सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेल. तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता. मुंढेंच्या विधानावर खवय्ये नाराज. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आजपासून बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार. 16,94,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार. 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता, तर 30 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मुंबईकर आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 90% पाणीसाठा, तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी 3ही धरणं 100% भरली. नाशिकमधील पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा. जायकवाडी धरण तब्बल 88% भरलं. लवकरच धरणातून विसर्गाची शक्यता. कारच्या बोनेटवर बसून आरोपींची धिंड काढणं पोलिसांना महागात. राज्य मानवाधिकार आयोगाची पुणे पोलिसांना नोटीस. पोलिसांच्या कृतीचा निषेध करत स्पष्टीकरण मागवलं.